क्षुल्लक कारणावरून भावाकडून भावाचा खून, सुटाळा बुद्रुकमध्ये खळबळ। खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दाराच्या वादातून सख्ख्या भावाकडून भावाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देविदास महादेव गायकी वय 28 असे मृतकाचे नाव आहे, तर मंगेश महादेव गायकी वय 25 हा आरोपी आहे। दोघेही सख्खे भाऊ असून ते सुटाळा बुद्रुक येथील नागोबा मंदिराजवळ राहतात। सामान्य रुग्णालय खामगाव इथून एक मेडिकल मेमो प्राप्त झालेला होता। त्यामध्ये मृतक देविदास गायकी यांच्या पोटावरती जखमा आढळल्या आहेत आणि ते मृत अवस्थेत नातेवाईकांनी आणलेलं आहे। याबद्दलची ती माहिती होती। मिळालेल्या माहितीवरून हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी मृतदेहाची पाहणी केली आणि जे सोबतचे नातेवाईक होते त्यांना विचारपूस केली आणि विचारपूस करून मृतकाची आई सौ ललिता महादेव गायकी यांनी जी तोंडी रिपोर्ट दिली त्यावरून मृतकाचा भाऊ मंगेश महादेव गायके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये ललिता यांनी सांगितलेलं आहे की मृतक हा काल दिनांक 5/3/2026 रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घरी दारू पिऊन आलेला होता आणि दारू पिऊन असल्याने मृतकाचा लहान भाऊ गुन्ह्यातील आरोपी मंगेश गायके यांचे आपसात वाद झालेत आणि या झालेल्या वादादरम्यान देविदास यांनी मंगेशला मारले आणि मंगेशला मारल्यामुळे मंगेशला राग आला आणि त्याने घरी भाजी कापण्याचा जो चाकू असतो तो घेऊन मंगेशच्या कुशीवरती आणि पोटावरती वार करून त्याला जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे। स्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक लोढा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत।